चांगलं रोल पाहायला मिळत होतं. 18 चेंडू मागे 7 चौकार 7 षटकार यांच्या साह्याने आपण पाहिलं तर तब्बल 61 धावा धापलकावरती जमा केल्या होत्या. म्हणजे आपण पाहू शकता किती चांगली मॅच रंगताना पाहायला मिळाली. खेळाला या ठिकाणी होते सुरुवात. टोटल किती दिल्यात तेवढं मला खाली सांगा. असतील बघा. अरे मी जेव्हा लावलो पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू हाताला जातो. या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची होते सांगता. ती मॅच वेगळी ही मॅच वेगळी आहे. आपण पाहिलं तर उन्हाला पावसाला वेगवेगळं आहे तसंच ही मॅच ती मॅच वेगळी आहे. इथं मात्र सुरुवात चांगली केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. क्या बात आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय एका टप्प्याने सीमा पार चौकार. डीजे मास्टर आपला जेवण झालं असेल तर या प्लीज. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा. अजून एकदा तडाखा धमाका. हाही चेंडू जातो सीमा पार षटकार. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. कुठेतरी मनाशी बाळगले गेलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज नितीन गवली धाडतोय. वाघासारखा डोंगर फोडतोय आणि त्या डोंगरातून मात्र चौकार षटकार बाहेर काढतोय. काय आपलातून मागील मॅच मध्ये फलंदाजी पाहायला मिळाली. इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पहिला हाताला होता बजरंग याने, परंतु त्यानंतर लगेच लाईन रेड केली जाते आणि चेंडूला मात्र फेकून दिलं जाते चौकार आणि षटकारासाठी. धावसंख्या 10 कदम 10 अंकावरती. पुन्हा एकदा मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि निश्चितच आज बॉल बाला केला जातोय नितीन गवली यांचा. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय इनपेच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. झेल घेण्याचाही प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा 2 धावेन धावसंख्या 12 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पंचांना मगाशी पण विनंती केली, यावेळेस विनंती केली जाईल की मैदानाच्या आतमध्ये जो निर्णय आहे ना पहिले त्यांना कळवायचा आहे, त्यानंतर आम्हाला कळवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि त्यानंतर ठरवलं जाईल. इथं नाही समजलं तर ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तो घोषित केला जाईल. यावेळेस मात्र उडवलाय आणि या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. इथं मात्र सफसल फेल फलंदाज झेलच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. निश्चितच एक सुटकेचा श्वास निश्चित सोडला असेल बजरंग याने, कारण आपण पाहिलं तर एकामागून एक मोठे फटके 2 पाहायला मिळाले षटकार आणि चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर डबल धावसंख्या जमा झाली आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की फलंदाजाला झेलच्या स्वरूपात तंबूचा रस्ता दाखवताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक मॅच मध्ये नवीन हिरो पाहायला मिळतोय. नेहमीच पाहायला गेलं तर मागील मॅचचा हिरो जरी ठरला असला
नितीन गवली, परंतु या मॅचमध्ये खास काही करता आलं नाहीये. 12 धावा फक्त आपल्या संघासाठी जमा करता आल्या. भरत आणि नितीन गवली सलामीची जोडी त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळते. प्रदीप यावेळेस पाहतोय आपण व्हाईट बॉल. क्या बात आहे. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या चेंडूवरती विकेट घेतला त्यानंतर लगेच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहू शकता आपण आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. यात मात्र काही शंका नाही आहे, कारण भारत होय की प्रदीप हो, फलंदाज कशा प्रकारे बाद होईल याकडे लक्ष दिलं जात होतं. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये जो दमखम आहे तो पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज एंटर होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश आपण पाहतोय. पहिला ओव्हरचा इथे खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. जाऊन पटकन जा ना लगे करून. ज्ञानेश्वर मामा ना, ज्ञानेश्वर ना मामा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर, सर्वांचे लाडके मामा. पाहूया ज्ञाने मामा कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील. निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, भरपूर वर्षे आपण पाहतोय आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना या गोलंदाजाला आपण पाहिलं. आज आपण पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. बराच स्ट्राईक एंडला स्लोअरचा मारा ठेवला तर ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. पाहूया चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह काय आवडता आला नाही आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. भरत रुपेश आहे, रुपेशाला एक चांगला जोड देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण पाहतोय की नवीन फलंदाज कशा प्रकारे एंटर होईल ते पाहिलं जाते. गणेश कासाट याचे चांगला फलंदाज आहे. पाहूया क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, दर्शवावे लागेल. पुढील चेंडू ज्ञानेश्वर मामा टर्न होता गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या चेंडूची फेकी यावेळेस पाहू शकता. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातो. क्या बात आहे. आज सिनियर खेळाडूने खूप मनोरंजन केलेलं आहे. पायगाव संघाच्या माध्यमातून विचार जगदीश यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम करताना पाहायला मिळालं. जेव्हा जेव्हा संधी दिली जाते संधीचं सोनं त्यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत. इथंच ज्ञानेश्वर मामा ही तेच काम करताना पाहायला मिळत आहेत. पाहूया ज्ञाने मामा पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. तिसरं चेंडू घेऊन यावेळेस क्या बात आहे. स्लोअरचा मारा ठेवला होता. फ्लर लेनचा चेंडू इथे होता परंतु बॅटवरती घेण्यामध्ये असफल गणेश आपण पाहायला गेले तर निर्धावची झाली सांगतात. 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा खर्च केल्यात. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 या अंकावरती. 3 गडी बाद झालेले आहेत. 16 का डोला 16 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू
पुढे सरसावला ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चेंडूची अडवणी होईल तोपर्यंत अवसर आहे, वेल आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. डीप मध्ये चेंडू होता आणि आपण पाहिलं तर 2 धावांचा इथं अवसर होताच. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. यस, सन्मान्य दिनेशजी बजाके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. यावेळेस पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. स्पर्धा खूप चांगली सजवलेली आहे. मान सन्मान ही दिला जातोय प्रत्येक मान्यवरांना आणि नेहमी आपण म्हणतोय की प्रेम दिल्याने प्रेम मिळतो आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती या संपूर्ण 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मेगा फिनाल डे, फायनल दिवस आहे, अंतिम दिवस, या स्पर्धेच्या सांगतेचा दिवस पाहायला मिळतोय. यावेळेस उडवला ऑन साईडला मिडवेटच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी केली जाते. दुसऱ्या धावेचा हा ना तू मै पाहायला मिळते आणि इथेही आपण पाहतोय एकच धाव. कव्हर पाहायला मिळाला नव्हता. आपण पाहिले तर प्रोटेक्शन यस सन्मान्य महेशजी चौधरी आणि कपिलजी चौधरी साहेबांचा पुन्हा एकदा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुपारची मेजवानी खूप चांगली पाहायला मिळाली. आम्ही त्यांना जॉईंट होतो आणि या ठिकाणी त्यांचा शुभागमन झालेला आहे. निश्चितच सकाळी दुपारी जसं वेळ मिळेल तसं फेरफटका मारला जातोय, कारण स्पर्धा चांगली आहे. स्पर्धेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे. तन मन धन अर्पण करणं गरजेचं आहे आणि ज्याने स्पर्धेला तन मन धन अर्पण केलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय आणि कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आपण जर पाहिले तर संपूर्ण ट्रॉफ्या ज्या खरोखरच खूप चांगल्या पाहायला मिळत आहेत. या ज्या ट्रॉफी आपण पाहतोय ना, ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ती सन्माननीय राजेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाची सन्माननीय संदीप बजाके सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ते अरुण चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते विकास चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय फलंदाज गोलंदाज याची आकर्षक ट्रॉफी जी आहे ती सन्माननीय पंडित गोविंद गायकवाड यांच्या माध्यमातून, तर श्रीची जी ट्रॉफी आहे खूप चांगली ती श्री संतोष एंदर चौधरी यांच्या माध्यमातून, आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय दर्शन चौगुले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर चला खेळा लवकरात लवकर चालू करायचं आहे, सुरुवात करायची आहे. गोलंदाज टर्न होते, गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवलाय. व्हाट अ शॉट. चेंडू पाहता पाहता सीमा रेषा पार षटकार. क्या बात आहे. आक्रमण पाहायला मिळालं खास करून दिलीप यांच्यावरती. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु प्रमुख गोलंदाजावरती तुम्ही ज्यावर आक्रमण करता, प्रहार करता, त्यावेळेस तुम्हाला धावसंख्या जमवण्यामध्ये कुठेतरी एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. हा निश्चित आपण या स्पर्धेला म्हटलं तर क्रिकेटचा खेळ म्हटलं तर तुम्ही बॉल चेंडू शिवाय खेळू शकत नाहीये. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला बॉल स्पॉन्सर ॲडव्होकेट हनुमान नागोद भोईर यांच्या माध्यमातून 70-70चे बॉल आम्हाला स्पॉन्सर पाहायला मिळत आहेत. तसेच आपण पाहिलं तर सन्मान्य सतीश गजानन चौधरी साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या मान्यवरांचा इथं नाश्त्या पाण्याची व्यवस्था अर्थात ड्रायफ्रूट संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांच्यासह आपण पाहिले तर नरेश नागो भोईर यांनाही पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था बिस्लरी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार, बॅक टू बॅक दुसरा लागला जातोय आणि षटकारच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 32 या अंकावरती. बिस्लरीची बॉटल आहे स्पर्धेसाठी आपण पाहतोय ती सन्मान्य हरेश पप्पू हेमंत बजागे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. आणि सकाळचा नाश्ता जो आहे तो सन्मान्य गणेश गोंडगे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
मग चहा वडापाव असेल वडापावची जी चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरपूर जणांनी या टीमसाठी अर्थात चषकासाठी सहकार्य केलेलं आहे. यावेळेस समोरच्या दिशेने टॅप केलेला आहे. कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. एक धाव कंप्लीट केली. अवसर आहे, वेल आहे. चेंडू डीप मध्ये गेला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, पूर्ण केल्या जात आहेत. आणि या अनुषंगाने स्कोर मोजअप टू 34. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस इन स्टेज. खूप चांगली स्टेज पाहायला मिळते, खास करून निवेलन पायगावची. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण आहोत. 34 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने प्रहार केला जातोय. ग्राउंडला गुदगुल्या करत डीप मध्ये आणि इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 36 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत धावा धावफलकावरती. 36 ऑन बोर्ड. दिलीप हाही थोडासा मागणा ठरतोय. ज्ञानेश्वर मामा यांनी खूप प्रभावित केलं. 6 धावा दिल्या. एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात सुद्धा बाद केलं. क्रिकेटसाठी एज मायने नाही, तर आपला दिलदार मन मायने ठेवतो. यावेळेस अजून एक दमदार असरदार चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. रुपेश ऑन फायर. निश्चित मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक मॅच मध्ये नवीन हिरो असणं गरजेचं असतं. तेव्हा ती पिक्चर फिल्म जी चालते त्या फिल्मला इंटरेस्ट प्राप्त होते. मागील मॅच मध्ये निवेलन पायगाव मध्ये आपण पाहिले नितीन गवळी हिरो ठरला होता. इथं मात्र फेल ठरल्यानंतर रुपेश सर्व काही जी धुरा आहे ते आपल्या खांद्यावरती घेतोय. बंदे में है दम, नाम है रुपेश मुकादम. क्या बात आहे. 3 षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल याच ओव्हर मध्ये. 24 धावांची बहारदार खेळी, त्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. इथे स्लोअरचा मारा केला होता. बॅटची कडा, नामी संधी आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. फलंदाज इथं मात्र फेल ठरतोय. जो अतिशय आक्रमक रूप धारण केला होता, प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करण्याचा जो मानस होता तो खूप चांगली पाहायला मिळाली होती. लालच बुरी बरा असं म्हटलं जातंय. भरपूर धावा आल्या होत्या, परंतु या ठिकाणी स्लोअरचा मारा ठेवला होता आणि तिथेही फटका फसला गेला आणि फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर आर्थिक सहाय्य लाभलेल्या या महान व्यक्तिमत्वामध्ये आपण जर पाहिलं तर सन्मान्य जगदीश पाटील साहेब असतील, माननीय अरुण चौधरी साहेब असतील, श्री साहेबराव चौधरी साहेब असतील, सन्मान्य किशोर चौधरी असतील, सन्मान्य नरेश रघुनाथ म्हात्रे असतील, महेश परशुराम पाटील साहेब असतील, संजय भाई म्हात्रे साहेब असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर दिनेश मधुकर पाटील असतील. आणि आपण पाहतो ही लाईव्हची सेवा जी आहे आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात, ही सेवा आम्हाला पुरवली गेलेली आहे ती सन्माननीय नंदू बजागे साहेबांच्या माध्यमातून. सर्वांनी आपल्या परीने जे होईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण पाहतोय की वराल देवी जो स्पोर्ट आहे, जी कमिटी आहे, जे क्रीडा मंडळ आहे, या मंडळावर ते प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने स्पर्धा सजवली गेली. ज्या पद्धतीने जो आपण अनुमान लावला होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मानाजी तयार होते गोलंदाजी मार्गवरती. मानाजींनी मात्र चांगला मानाचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता गणेश कुठेतरी मित्र म्हणेन कमजोर पडतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोलार्ड येतोय. पोलार्ड या नावाने फेमस. पाहूया ती पोलार्ड सारखी तोडो फोडोची फलंदाजी पाहायला मिळेल का. गणेश यावेळेस पाहतोय आपण शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. यावेळेस पाहतोय आता मात्र कुठेतरी चांगला लयबद्ध फटका पाहायला मिळाला. कधीपासून आपण पाहतोय एकेरी दुहेरी डॉटचा सामना करत होते, परंतु मानाजींवरती चढवला गेला हल्ला एक चांगला पाहायला मिळतोय. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय.
धावसंख्या जर पाहिली या 6च्या मदतीने पुढे सरकते 42. सॉरी, चेक केलं जाते 48 या अंकावरती जाऊन पोहोचते. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू 48 धावा धावफलकावरती. चेंडू किती झालेत? 3 चेंडू झालेले आहेत. चेक केले जाते. क्या बात आहे. यस, पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर 2, त्यानंतर षटकार, अशा करून 50 धावा धावफलकावरती झालेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला होता, परंतु किपरच्या माध्यमातून चुकी आणि या ठिकाणी पाहतोय आपण वाईट बॉल घोषित केला गेलाय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बावन्न धावा धावफलकावरती चांगला टोटल लागला गेला आहे. आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर 69 धावांचं टार्गेट केलं होतं. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे. कमबॅक करताना पाहायला मिळतंय या ठिकाणी. यावेळेस पाहतोय अजून एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळते का? हाना चालू आहे. मला तर वाटतं 2 धावा झाल्या असत्या, परंतु विश्वास आपल्याकडे राखून ठेवला जातो गणेश कासाडेंच्या माध्यमातून की मी करू शकतो, मी बनवू शकतो. आय कॅन डू ची वृत्ती निर्माण जरूर झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये पात्र होते का हेही पाहायला लागेल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते 53 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. आत्मविश्वास झलकला जातोय. आत्मविश्वास जोरावरती आपण पाहतोय या चेंडूवरती बिग हिट, मोठा फटका लागला जातोय. चेंडू सीमा पार, षटकार. यस, सन्माननीय आपण पाहू शकता युवा कार्यकर्ता, युवा उद्योजक, उद्योगपती सन्माननीय मयूरजी चौधरी साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, बॅक 5 या नावाने फोकस आहेत, प्रचलित आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर कुणाला एखादा टोपण नाव असतं, त्या नावाने आपण पाहतोय या समाजामध्ये कार्य करत असताना फोकस पाहायला मिळत आहेत. यस, आपण पाहिलं तर 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे आपण पाहू शकता 59 धावांचं या ठिकाणी लक्ष पाहायला मिळतंय सारंगाव संघासमोर. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय दिनेशजी बजागे साहेब आहेत, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. दिनेशजी बजागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय की कमिटीला की आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा तुझे स्वागत आणि सन्मान. क्या बात आहे. आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर मामा या नावाने फोकस, सर्वांचे मामा. तर प्रमोद दादांना विनंती करतोय की आपण मान्यवरांचा तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या महाराष्ट्राचं महावस्त्र आपण पाहतोय. या स्पर्धेची मायेची उबदार शॉल परिधान केली जाते, फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येते. मान्यवरांचं तुझे स्वागत आणि सन्मान सादर होताना पाहायला मिळते. पाहूया. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित
सन्मान्य आता ज्यांचा शुभ आगमन झालेलं आहे सन्मान्य मयूरजी बजागे साहेबांना विनंती आहे, आपण समोर या. आपल्या येतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. मान्य श्री युवा उद्योजक उद्योगपती सन्मान्य मयूर बजागे सरांचा येतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहिले जाईल, केले जाईल. तर यस मयूर चौधरी साहेबांचा येतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर मामा आपणही थांबायचं आहे 2 मिनिट. तसेच सन्माननीय विपुलजी चौधरी साठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की या मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. सन्माननीय विपुलजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. प्रमोदजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते केले जाते या ठिकाणी शुभ सन्मान. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्वांचे लाडके सारे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू आणि आपण पाहतोय सिनियर खेळाडू सन्माननीय ज्ञानेश्वरजी मामा या नावाने फोकस, तर त्यांचाही केला जाईल या ठिकाणी शुभ सन्मान. आपण पाहतोय वय वर्ष 60च्या जवळ आसपास आणि मागील ओव्हर जी पाहिली ती काय आपलातून पाहायला मिळाली. या पिच वरती आपण पाहिलं तर अधिक धावा बनताना पाहायला मिळत आहेत. मातीची पिच आहे परंतु अतिशय टणक आणि कडक, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. तसेच सन्मान्य कपिलजी चौधरी साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. क्या बात आहे. कपिल साहेब आपणास विनंती आपण समोर या. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्कार मूर्ती आमचे तुम्हा सर्वांचे लाडके युवा उद्योजक उद्योगपती ताडाली आपण पाहिलं तर सन्मान्य कपिलजी साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाते. प्रमोदजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते केले जाते. स्वागत आणि सन्मान आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपण कपिल दादांना. त्यानंतर आपण पाहिलं तर बंदराबाद काल्हेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व सन्मान्य राजन आर पाटील यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. विनंती असेल राजन पाटील की आपणास हा स्वागत सन्मान घ्यायचा आहे. सन्माननीय प्रमोदजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जात आहे. निश्चितच आपण पाहू शकता की चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा या ठिकाणी केला जातोय शुभ सन्मान. थँक्यू, धन्यवाद. वळूया आपण खेळाकडे. ज्यावेळेस आता सामन्याला चालू झालेले आहे तर या सामन्याचं धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील आमचे परममित्र कालीराम किनी सर. खूप खूप धन्यवाद. 60 या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर हिम्मत पाटीलच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलाय. सुरुवात चांगली आहे. बघूया चेंडूला टॅप केलाय विनोद काटेकर. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग करतायत. एका सिंगलनं धावसंख्या 5 वर पोचलेली आहे. प्रति ओव्हर 15च्या सरासरीनं 60 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी जॉनमन सारंगाव संघाला. या सामन्यातून विजेता आणि बंदऱ्या मारुती काल्हेर आजच्या ग्रुप 4 मधून क्वार्टर फायनलचा सामना असेल. एक सिंगल धाव शरद पाटीलच्या बॅटमधून. संघाची टोटल 6. 5 वर हिम्मत, 1 वर शरद. नितीन गवली या स्पर्धेचं पहिली 50 आज नितीन गवलीनं कंप्लीट केली. हा चेंडू देखील अप्परकटच्या अंदाजानं उडवलाय. अगदी चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागलेली आहे आणि अखेरकार इथे रेस जिंकली चेंडूनं. चेंडू सीमापार येतोय चौकार. चांगली सुरुवात आहे. हिम्मत पाटीलनं काल देखील या स्पर्धेतून वरालदेवी ताडाली संघासमोर 41 धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेतील वैयक्तिक मोठी धावसंख्या आपण पाहिली तर नितीन गवली यांच्या नावावर मला वाटतं 61. राजेश भोईरनं काल 43 बनवल्या होत्या आणि वैयक्तिक संघाच्या
सर्वात मोठी धावसंख्या 78 ही मातोश्री 40+ साविंद्रा संघाच्या नावी आहे. वेलकम अनिकेत डीजे. इथे एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या इथे हा चेंडू देखील अगदी बघूया गणेश उचलत आहेत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. चांगली रनिंग मिळून विकेट. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा आलेत बिनबाद 13. 10 वर हिम्मत, 3 वर शरद. 15 बनवायचे आहेत प्रति ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये आले 13. बघूया पहिल्या सामन्यातून जगदीश मुकादमनं सुनील गुलवीला 14 धावा थांबवल्या होत्या. नक्कीच आज एजी स्पोर्ट निंबवली संघाला पराभूत करण्याची ताकद न्यू मिलन पायगाव संघानं दाखवलेली आहे. अगदी आज ओव्हर नंबर 2 साठी या सामन्यातून पुन्हा एकदा जगदीश मुकादम या सिनियर खेळाडूला संधी दिलेली आहे. बघूया इथे अगदी संघनायकानं विश्वास पुन्हा एकदा टाकलाय आपल्या सिनियर खेळाडूवर. इथे 60 बनवायचे ते सारंगावला. या सामन्यातून विजेता संघ आणि बंद्र्या मारुती काल्हेर, वेताल कोपार, वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाने देखील लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये प्रस्थान करायचं आहे. आज स्पर्धेची सांगता होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी दापोडे संघ फायनलमध्ये दाखल झालाय, तर वेताल कोपर संघ क्वार्टर फायनल जिंकून सेमी फायनलमध्ये पोहोचलेला आहे. हा चेंडू उडवलाय हिम्मत पाटीलनं, सीमापार षटकार. चित्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमापार येतोय चौकार. नक्कीच अगदी इथे खराब फिल्डिंग जरूर झालेली आहे. 4 धावीने आता संघाची टोटल 23. 3 चेंडू मध्ये 10 धावा इथे जगदीश मुकादम याला ठोकलेले आहेत.
धावेने संघाची टोटल 29. इथे देखील 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलेली आहे. 31 झाल्यात म्हणजे अजून 29 बनवायचे आहेत. हिम्मत वैयक्तिक 28 वर खेळतोय. इनसाइड आउट, कडक फटका. इथे चेंडूला जरूर अडवलाय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू उडवला होता. 2 ओव्हर 33. नक्कीच 2 ओव्हर मध्ये आता 27 26 12 मध्ये 27 होते आणि इथे तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर गणेशला चौकार ठोकलाय. इथे हा फटका अगदी बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केलेला आहे चेंडूला. चेंडू डीप स्लिपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. खराब फिल्डिंग येथे वारंवार आपल्याला पाहायला मिळते. न्यूझीलंड पायगाव संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून खराब फिल्डिंग आहे. इथे गणेशला दोष देऊन चालणार नाहीये. 12 मध्ये 27 रोखायचे आहेत आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये तिसऱ्या ओव्हरच्या धावा आलेत 9. आता शिल्लक आहेत 9 मध्ये 18 धावा. नक्कीच अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. चांगली साथ आज शरद पाटील देखील हिम्मत पाटीलला देतोय. हिम्मतनं तर या स्पर्धेतून आपली हिम्मत दाखवलेली आहे. काल ताडली संघाच्या अगेन्स्ट देखील त्यांनी 41 धावा बनवल्यात आणि इथून देखील आतापर्यंत 34 वर
नाबाद खेळतोय. चांगली फलंदाजी हिम्मत. हा फटका चाललाय लॉंग ऑफ रिझनला. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. चौकार. आठ चेंडूमध्ये 14चं समीकरण शिल्लक आहे. न्यूझीलंड पायगाव संघाची इथे फिल्डिंग हे मुख्य डोकेदुखी या सामन्यातून राहिलेली आहे. बरेचसे मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याचा फायदा अगदी हिम्मत आणि शरद पाटीलनं घेतला आहे. चला चला स्पीडअप करा जरा. वेताल कोपर संघ आणि वीर तानाजी दापोडे आपण देखील लवकरात लवकर क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. इथे चांगली फिल्डिंग. जगदीश मुकादम 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे अपूर्ण. फलंदाज शरद पाटील. धावचीत बाद. लहू पाटील तिसऱ्या क्रमांकावर आलाय. चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला विसेप मध्ये केलेले. एकच धावेल. चांगली फेकी. लहून एका धावीने आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 49. आता आपल्याला 6 मध्ये 11 धावा रोखायचे. नितीन गवलीच्या टीमला तर सुनीलदादा पाटीलच्या टीमला धावा बनवायचे आहेत. 6 मध्ये 11. बंद्रा मारुती काल्हेर संघ आपण देखील पूर्व तयारीला लागा. केच आज आपण पाहिलं तर जगदीश मुकादमनं धावा थांबवलेत. त्यानंतर दया भंडारीने देखील धावा थांबवलेत. आज गोलंदाजाने देखील 2 सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. त्यामध्ये दया भंडारी यांनी तुफान पिंपळा संघाला पराभूत केला. त्यानंतर जगदीश मुकादमनं एजी स्पोर्ट निंबवली या संघाला गोलंदाजीच्या बलावर पराभूत केलेला आहे. बघूया आमचे महेश म्हात्रे नेहमीप्रमाणे आमच्या समोरच्या कक्षामध्ये जेव्हा जेव्हा बंद्रा मारुती काल्हेर संघ मैदानामध्ये खेळतोय तेव्हा 12 खेळाडू म्हणून अगदी चांगलं सहकार्य करत असतात. विनोद काटेकर 6 मध्ये 11. इथे लवू आणि हिम्मत ही सारंगाव संघाची मजबूत फलंदाजीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. वीर तानाजी दापोडे संघाने 2 ट्रॉफी उचलल्यात. वेताल कोपर संघाने 1 ट्रॉफी उचललेली आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघाने 4 उचलल्यात. आज बघूया पायगाव की सारंगाव यांना देखील संधी आहे. इथे हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप
पंचांचा इशारा आलाय वाईट. आता 6 मध्ये 10, 50चा आकडा गाठलेला आहे. हा फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक झेलच्या खाली रुपेश न टिपलाय झेल आणि फलंदाज बाद लहू पाटील. मोठी विकेट. वेलकम मनोहर पाटील वेताल कोपर संघाचे सिनियर खेळाडू. आज ते देखील संघाला जॉईन झालेले आहेत. 5 चेंडू 10 धावा. मानाजी पाटील साठी हा चेंडू आणि ते झेल टिपलाय. फलंदाज बाद मानाजी पाटील. काय झेल टिपलाय पोलाड. चार मध्ये 10. गोलंदाज विनोद काटेकर हॅट्रिक ऑन. या स्पर्धेमध्ये 50 पाहायला मिळाले. आज षटकार हॅट्रिक आपण 4 ते 5 पाहिलेत. मात्र विकेट हॅट्रिक बाकी आहे. बघूया ती देखील पाहायला मिळेल का. या चेंडूवर दिलीप पाटील आलेत. 4 मध्ये 10. इथे चेंडूला स्केअर ऑफ द विकेट केलेत. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. वेलकम मनोहर भाऊ मडवी. आपलं देखील स्वागत. आज मनोहर भाऊ पाटील देखील आहेत. मनोहर मडवी देखील आलेत आणि किशोर भाऊ देखील आहेत. अजून अरविंद पाटील यांचं येणं बाकी आहे. आज कोपर संघ देखील ताकदीनिशी आलेला आहे. आता 3 चेंडू आणि 6. फास्ट केलं प्लीज. या सामन्यासाठी आपण अधिक वेळ घेत आहे प्लीज. इथे हा चेंडू दिलीप याचा बघूया.
चाललंय काऊ कॉर्नर चांगली फिल्डिंग. धाव मिळेल फक्त आणि फक्त एका धावीने आता धावा बनलेत 55. 55 बनलेत आणि आता 5 धावा 2 चेंडूमध्ये शिल्लक आहेत. 2 मध्ये 5. दया भंडार यांच्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. 1 मध्ये 4 होत्या, वाईट टाकला. 1 मध्ये 3 आणि त्यानंतर चेसिंगच्या बलावर दया भंडारीने तो सामना जिंकून दिला होता. इथे देखील फटका कमजोर आहे. 1 धाव आणि आता या चेंडूवर 1 मध्ये 4. काल्हेर संघाला कुठला संघ पाहिजे? दोन्ही चालतील. बघूया, एक तर येणार आहे कुठला तरी. तुम्ही दोन्ही मागितलेत. दिलीप चालेल चालेल, कुठलाही चालेल. काल्हेर सध्या फॉर्म मध्ये आहे. बघूया इथे दिलीप पाटील की विनोद काटेकर. 1 मध्ये 4 आणि इथे हा फटका ऑन दी कार्पेट. फिल्डिंग उचलला रुपेशनं चेंडू जिंकून दिलाय. प्रदीप काटेकरनं न्यू मिलन पायगाव संघाला अभिनंदन अभिनंदन. नितीन गवली ऑल टीम, क्या बात है. पहिला सामना जिंकला जगदीश मुकादमनं 14 थांबवल्या आणि या सामन्यातून देखील धावा 6 मध्ये 11 थांबवल्या. वा, काय आज गोलंदाजानं देखील या खेळपट्टीवर कमाल केलेली आहे. या सामन्याचे सामनावीर या सामन्याचे सामनावीर आहेत रुपेश. याच्या बॅटमधून आहेत 24 धावा. रुपेश नक्कीच नितीन गवळीनं जगदीश मुकादमला दिली. आता रुपेश मुकादमचा नंबर आहे आणि मला वाटतं ते देखील विनोद काटेकरला स्टेजवर घेऊन येतील. चांगले सामने दोन्ही गोलंदाजाने जिंकून दिलेत. नितीन गवळीनं 61 बनवल्या होत्या. क्या बात आहे. या रुपेश मुकादमेला रोहित म्हात्रे ट्रॉफी देताना अभिनंदन. न्यू मिलन पायगाव नक्कीच 11 धावा डिफेंड केलेत. नक्कीच रुपेशनं देखील आपली सामनावीर ट्रॉफी ही आपले सिनियर खेळाडू विनोद काटेकर यांना डोनेट केलेली आहे. वा, कॅमेरामॅन नक्कीच धन्यवाद रुपेश मुकादम. बेस्ट ऑफ लक. चला आपण लगेच पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. चला दोन्ही संघाचे संघटक आपण यायला लगेच. विनायक पाटील बंद्रे मारुती काल्हेर आणि न्यू मिलन पायगाव. क्वार्टर फायनलचा नितीनजी बजेकी साहेब नाणेफेकीसाठी या. मनोहरभाऊ पाटील वेताल कोपर संघाचे सिनियर खेळाडू आपण या. मनोहरभाऊ पाटील या आपण.
कैलास भाऊ आपण हेच आहे नक्कीच आपल्या वरलदेवी 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू एसटी रक्षक दिनेशजी बजाके आपण देखील या कैलास भाऊ आपण हेच आहे नक्कीच अगदी आज बंदरामारुती काल्हेर आणि न्यू मिलन पायगाव आजच्या फायनल गटातून हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत. दिनेश भाऊ आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. कुमार विशाल भगवान चौधरी टॉस का बॉस बघूया कुठला संघ नायक नाणेफेकी जिंकेल. यस छापा अशी कॉलिंग आवाज दिलेला आहे बंदरावरती काल्हेर संघाचे संघ नायकांना. काटा आलेला आहे. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप स्वागत आणि आभार. नाणेफेकीचा महत्वाचा कौल नक्कीच न्यू मिलन पायगाव या संघाच्या बाजूनी लागलेली आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. निर्णय राखून ठेवलाय. चला हरकत नाहीये. आपला निर्णय लगेच 2 मिनिटांमध्ये कळवा आणि सामना लगेच सुरुवात आपण करणार आहोत. नक्कीच धन्यवाद.